नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती पावसातला निसर्ग या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या अपडेट देत आहे आणि देत जाणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24-25 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. म्हणजे ती पाऊस सुरू झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. प्रथम तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांना शेअर करा, कारण की खूप महत्त्वाचे अपडेट या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. तर चला आपण संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कोकण विभाग, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे जोरदार ते मुसळधार पाऊस, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, वाऱ्याचा वेग 30 ते 50 किलोमीटर तास असेल. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली येथे मध्यम ते जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे. चला आपण थोडंसं पुढे जाऊया. मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड या भागात हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी जोरदार सरी बघायला मिळणार आहे. विदर्भ, नागपूर, अमरावती, यवतमाळ भागात ढगाळ वातावरण, दुपारनंतर मेघगर्जनासह पाऊस होणार आहे. त्यामुळे तुम्हीही त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनी काळजी घ्यायची आहे. वातावरण बघून शेतामध्ये पाऊल टाकायचं आहे. हायलाईट जिल्हे, चला आता आपण हायलाईट जिल्हे. अहिल्यानगर जिल्हा, दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. अनेक तालुक्यांमध्ये मध्यम पाऊस, काही भागांमध्ये 20 ते 50 मिमी पावसाची शक्यता, विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा, मराठवाड्याची सक्रियता वाढणार आहे. हलका ते मध्यम पाऊस, काही भागांमध्ये जोरदार सरी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. चला पुढे नाशिक जिल्हा. नाशिक शहर, सिन्नर, येवला, इगतपुरी भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असणार आहे. त्यामुळे मित्रांनी, आपले शेतकरी मित्रांनी, त्याचबरोबर प्रवाशांनी काळजी घ्यायची आहे. शेतकऱ्यांसाठी अनुकूल पाऊस, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पेरणीसाठी परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तर चला, तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्रथम या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी तुम्हाला खूप महत्त्वाचे अपडेट मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. यामध्ये 9 जिल्हे ज्यामध्ये खूप मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तुम्ही बघत आहात नाशिक जिल्हा, अकोले, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बारामती, सातारा, पुणे, मुंबई, त्याचबरोबर इकडे लातूर, परभणी, मेहकर, यवतमाळ, उदगीर, नांदेड या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथल्या शेतकरी मित्रांनी काळजी घ्यायची आहे आणि पुढचं पाऊल उचलायचं आहे. तर चला, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा नवीन अपडेट्सचं तुम्हाला मी भेटणार आहे. तेव्हा तुम्ही प्रथम या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर चला, रामकृष्ण हरी.